सर, दुसरी आणि गोष्ट म्हणजे तुम्ही सुरुवातीला सांगितलं की स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि मराठा समाजाचे सुद्धा तुम्ही अध्यक्षपद गेल्या वर्षापासून तुम्ही स्वतः म्हणजे हे करताय, भोगवताय. तर एक्झॅक्ट त्याच्या माध्यमातून अजून काय काम केलं पाहिजे किंवा शाळेच्या दृष्टीनं आणि काय करता येईल असं वाटतं शिक्षणासाठी? कमलेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेत 100 वर्ष पूर्ण झालेले. माझे भाग्य परत एकदा की ह्या संस्थेचं अध्यक्ष ह्या वेळेत हांव आसा. आणि जेन्ना माझो टर्म सोंपला तेन्ना हांवें आमचे बाकीचे सगळे मेंबरांक बाकी सगळ्यांक घेवन सांगलें की एक वेळा एके संस्थेचो अध्यक्ष जाल्या बरोबर परत अध्यक्ष जावपाची म्हाजी पर्सनल इच्छा ना. तर तुमी कोण तरी पळोवया, हांव तुमच्या बरोबर आसा आणि सगळे बरोबर मेळून काम करया. पण तेंच्यांनी शाळेचे आमचे एक 50 वर्ष जुनी शाळा आसा, ज्या शाळेंत हांव शिकला, तेचें काम पूर्ण करचे खातीर म्हाका परत सगळ्या म्हणजे सगळ्या मेंबरांच्या कमिटी सगळ्या मेंबरांनी बिनविरोध निवडून हाडलेलो आसा. जेचे गेली जवळ जवळ 25 वर्ष इलेक्शन जाताले त्या पदाक लागून. त्या पदाचेर म्हाजेर विश्वास दवरून कोणीच म्हाज्या अगेन्स्ट रावंक ना. खूब त्या सगळ्या मेंबरांचे आणि कमलेश्वराचे उपकारी आसा. आणि जी जबाबदारी म्हाजे कडेन दिल्लेली आसा ती कमलेश्वर हायस्कूल पेठेचा वाडा हे स्कूल पूर्ण करपाचें काम आसा तें आमी ऑलरेडी स्टार्ट केल्लेलें आसा. काम जोरात चालू आसा आणि बेगिनाच बेगीन काम पूर्ण जातलें. आणि सगळ्या भुरग्यांक आमची शाळा कशी आसची, नवीन पद्दतीन कशी आसची, नवीन सोय कशी आसची, हे सगळ्या भुरग्यांक मेळटलें. दुसरें